तर मित्रांनो, आपले सकाळ सकाळ आपला दिवस चालू झाला आपल्या शाळेच्या वाटेने. तर मित्रांनो, आपल्या वाडीतील मुलं सर्व एका ग्रुपनेच निघाले शाळेत. म्हणजे ग्रुप म्हणजे आपलं बारी बारी नेतं ते एंट्री टाकतोय बघा. आपला युवराज शेठ गेला आणि हे बघा अनु शेठ, नंतर हा बघ स्वरूप शेठ, नंतर आपली त्यांचं नाव नाही लक्षात येत, आणि तेवढ्यात पप्पांची पण एंट्री झाली. तर पप्पा निघाले कामाला आणि आपला आकाश भाऊ सकाळ सकाळ कोवळं किरण घेतोय. आणि मित्रांनो, थंडी खूप लागते 2-4 दिवस, काही सांगू शकत नाही पुढे काय होईल आता. आणि तेवढ्याच आपल्या बाब्याची एंट्री आली. बाब्या आपला आला दुकानातून, म्हणजे बाब्याची अजून काय सकाळ झाली नाही, अजून चहा प्यायची आहे बाब्याची, बिस्किट पुडा घेऊन जातोय. तर बाब्यानं काय बिस्किट पुडा घेतला ना परत, आणि बाब्या आपला शेट म्हणून जाणार शेटसारखा शाळेत. आणि तेवढ्यातच वारा तर काय सांगू शकत नाही, 2-4 दिवस खूप जोरात वारा लागतोय. तर आपला कंपाऊंड उडून जातंय काय माहीत नाही, कारण का अजून आपल्याला कंपाऊंड पण घालायचं आहे. ह्या साईडला इकडे भरपूर कंपाऊंड घालायचं आहे, इकडे पण घालायचं आहे. तर मित्रांनो, त्या दिवशी औषध मारलं आणि औषधाने पूर्ण कुळदाची पाक वाट लागून गेले. काय सांगू शकत नाही कुळीत काय होतंय की नाही. आणि तेवढ्यात आपला डॉन आला, हा बघा नजर लावतीला थांबा. तर नमस्कार मित्रांनो, मी कोकणी सिद्ध्या तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. तर मित्रांनो, आपलं आजचं काम बघा काय आहे ते. तर मित्रांनो, कंपाऊंड घालायचं आहे, थोडंसं राहिलं आहे, म्हणजे अर्धं कंपाऊंड घातलं आहे आणि अर्धं घालायचं आहे. तर चला, तर हे बघा कंपाऊंड घालायचं आहे, पण आपल्या नेटची अवस्था बघा काय झाली, फाटले पूर्ण. कारण का भरपूर वर्ष झाली, 3-4 वर्ष झाली आपण यूज करतो हे नेट. आणि आता का नेट बांधायचा इश्यू का म्हणजे की आपलं गुरंबिरं आपल्या आतमध्ये येतात, त्यामुळे नेट बांधावं लागते. कारण का कोंबड्यांचा काही प्रश्न नाही, कोंबडी काही जास्त नाहीत आणि कोंबडी काही एवढी उडी मारून जाणार नाहीत. तर मित्रांनो, पुन्हा आता संध्याकाळी आलो आहे, कारण का सकाळी वारा खूप होता, त्यामुळे काय बांधता नाही आले कंपाऊंडला नेट. तर आता बांधूया संध्याकाळचं. आणि संध्याकाळीच थंडी पडले खूप. आणि हे बघा आलो इथे घालायला, तर इथे एक नेम घातलंच नव्हतं, म्हणजे एक ठोंबा घातलाच नव्हता. तर पुन्हा आता परत ते करायला लागणार. तर चला मित्रांनो, जाऊया ठोंबा आणायला. ते ठोंबे रेडीच होते, तर फक्त घेऊन यायचं होतं आणि खचून आपल्याला नेम काढलेले पण आहे. आता खचून फक्त उभा करायचा होता. आणि आपला व्ह्यू बघा कसं वाटतं संध्याकाळचं एकदम. तर मित्रांनो, कसं असतं माहिती आहे काय, कोणतीही गोष्ट आपल्याला पाहिजे असेल ना, ती कष्टानेच मिळवावी लागते. कारण का अशीच कोणी फुकट आणून ठेवली नसते, त्यामुळे कष्ट करत राहा. तर मित्रांनो, हे बघा ठोंबा आणून घातला. तर ठोंबाला खचून फक्त उभा करायचा होता, तर खचून झाला आहे. आणि हे बघा, तर मित्रांनो फायनली पूर्ण नेट बांधून झाले, अर्धच नेट राहिलं, म्हणजे संपलं इथपर्यंत. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ पण आपण इथेच थांबूया, कारण का काम पण संपलं आहे. तर मित्रांनो, भेटू होता उद्याच्या ब्लॉगमध्ये. नक्की व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, नक्की आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि इंस्टाही फॉलो करा.